चला तर मग आज बनवूया तांदूळ आणि डाळीचे मुळसुरूक अप्पे. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर त्यासाठी आपण इथे 2 ग्लास तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्यात पाणी घालून हे दिवसभरासाठी भिजत घालूया. तर त्यासाठी आपण इथे मूग डाळ, हरभरा डाळ आणि उडद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळी स्वच्छ पाण्याने धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यात 1 ग्लास पाणी घालून ते दिवसभर भिजत ठेवायचं आहे आणि आपल्याला हे संध्याकाळी रात्री काढून ठेवायचं आहे, जेणेकरून सकाळी अशा प्रकारे आपलं हे बॅटर छानपैकी फुगतं. बघू शकता मी इथे रात्री काढून ठेवलेले बॅटर किती छान फुगलेलं आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. त्यासाठी मी इथे 1 कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. कांदा आपला बारीक झालेला आहे. त्यानंतर आपण इथे 1 टोमॅटो घेऊया, तोही आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. बारीक झालेला टोमॅटो आणि कांदा आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे कोथिंबीर कट करून घेऊया. कोथिंबीर कट केल्याच्या नंतर आपल्याला ती बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे तिखट आवडीनुसार तुमच्या मिरची घालू शकता. मी इथे 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती बारीक कट करून आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर थोडेसे जिरे, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे गॅसवर मी आप्पे पात्र ठेवलं, त्यामध्ये तेल टाकून हलवून घेतलं. आप्पे पात्र गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आप्प्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे. सर्व बॅटर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिट झाल्याच्या नंतर आपण बघू शकता आपले आप्पे किती छान फुगलेले आहेत. त्यावर थोडंसं तेल घालून त्याला पलटी करायचं आहे. पलटी झाल्याच्या नंतर आपल्याला अजून 5 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपले आप्पे मस्त फुगलेले आहेत. तयार आहेत आपले आप्पे. किती छान फुगलेले आहेत बघू शकता. तुम्हाला मी इथे दाखवते किती छान मस्त जाळी पडलेली आहे आपल्या आप्प्याला आणि मऊ झालेले आहेत. अशाच नवीन रेसिपीसाठी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.